नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण भवानी पेठ येथे आलेलो आहेत बुर्डी पुलावर। तर आपण या समाज मंदिरमध्ये आले असल्यामुळे आपल्याला इथे हरिपाठाच्या निमित्त जो कार्यक्रम आता करण्यात आलेला आहे, हरिपाठ झालाय पूर्ण व आपण महाराजांना विचारणार आहोत त्याविषयी। आपण जे पाऊले चालत ही पंढरीची वाटत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं आहे आणि दिंडीचे जे प्रमुख आहेत आपण त्यांना विचारूयात यापुढील आपली जी रूपरेषा आहेत की पुण्यापासून आळंदीपासून पुण्यापर्यंत, पुण्यापासून पंढरपूरपर्यंत आपण जो पंढरीचा हा वैष्णवाचा मेळा चाललेला आहे, तर त्याविषयी आपली दिंडी क्रमांक काय आहेत, आपलं नाव काय आणि त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या। आमचं दिंडी क्रमांक 18 रथाच्या पाठीमागे सालगावकर दिंडी म्हणून आहे। आंबेगाव तालुक्यातली सालगावकर दिंडी आणि आम्ही आज जवळ 30-32 वर्ष पायीच जातोय आळंदी ते पंढरपूर। आपली दिंडी 32 वर्ष चालू आहे। 32 नाही, दिंडी खूप आहे। आम्ही मला किती वर्ष आले दिंडीला? 32 वर्ष दिंडीला खूप वर्ष झाली, तरी माझा अंदाजे 50च्या पुढे, म्हणजे 50 वर्षापासून आपण या प्रतीच्या माध्यमातून दिंडी क्रमांक किती म्हटले? 18 रथाच्या पाठीमागे, रथाच्या मागे, पुढे 18 आहे, म्हणजे सन्मानाची आहेत। 1 ते 27 पुढे, मागे 1 ते मग 127 ती मागची, आमची 18 नंबर रथामागची। अच्छा, तर आपली काय रूपरेषा आहे? आमची काय रूपरेषा नाही, भजन करावं, मस्त आनंदाने जावं, कीर्तन करत। हे हा 21 दिवसाचा त्याग करायचा आहे, त्याच्यात सगळं आलं। तुम्ही तुमचे म्हणजे भांडण तंटा, घरच्या कंटाळावर ते सगळे इथे 1 दिवस त्याग करायचा, पैसे कमवायचा त्याग करायचा। 21 दिवसाचा हा जो प्रवास आहे याच्यामध्ये सर्व त्याग करून आपण माऊलीच्या नावाचं आणि तुकाराम महाराजांच्या गाजरात करून पंढरपूरच्या पांडुरंगाचं विठ्ठल विठ्ठल नामाच्या जपामध्ये आपण चाललेलो आहोत, तल्लीन होऊन जायचं।
तर 21 दिवसाच्या प्रवासामधले गेले आपण अनेक वर्ष करत आलेलो आहोत, त्याविषयी आपला काय अनुभव सांगा. खूप असं काही अनुभव आहेत, म्हणजे आम्हाला अनुभव असा सांगू शकत नाही, कारण एक असा खूप हे होते माझ्याबरोबर. माझे मित्र आहेत, इंजिनियर आहेत, रिटायर्ड BMC ते. आम्हाला एक गोकुळपुऱ्यामध्ये पंढरपूरमध्ये आम्ही प्रदर्शन करायला गेलो, तर तिथे एक म्हातारा दिसला आम्हाला. काठी होती, त्याच्यात घोंगडी पण होती. सांगू नये, सांगतोय आता, तू विचार. अनुभव तोच महत्त्वाचा. हा, मी आणि आमचे मित्र एक घोडेकर म्हणून, आनंद घोडेकर म्हणून, आम्ही तिघेच होतो. तर पहिला पायऱ्यांपाशी पण तोच भेटला, नंतर वरती गेलो तिकडे पण भेटला, नंतर इकडे ह्या बाजूला तिकडे पण भेटला, नंतर खाली आलो परत खाली पण भेटला. त्याला चालता येत नव्हतं. पांडुरंग स्वरूपी हे दर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि तो आपण अनुभव घेतलेला आहे. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. आमचा चहा पिला तो, माग पाहिलं तर म्हणजे तो पांडुरंग आपल्या सोबत होते, अंतःकरणापासून आपण तिथं गेलेले होते, त्यामुळं तो आपला अनुभव एक आयुष्यातला आहे. हा, चमत्कार शिवाय नमस्कार नाही, पण देव आपल्या सोबत आहे याचं जेव्हा आपल्याला कळालं, तो स्पर्श जाणवला, तो आपल्या अश्रूमार्फत दिसून आलेला आहे. महाराज रामकृष्ण, आपण 2 शब्द बोलता. दररोजचा नियम असा असतो, सकाळी काकडा होतो, दुपारी समाधीचं भजन होतं, नियमाचं भजन, आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत काकडा हरिपाठ होतो. रात्री आम्हाला 9 ते 10 वाजता जागेवर पोहोचायला इथे पुण्यामध्ये. असा दिंडीचा दररोजचा नियम आहे. काय नाव आपलं म्हटलंय? माझं नाव संजय हांडे. संजय हांडे, आपण कुठून आहात? मी उमरजवरून जुन्नर तालुका. उमरजवरून. मग ही जी 18 नंबरची दिंडी आली, ही कुठून आली? ही आंबेगाव तालुक्यातून आली. आंबेगावरून आळंदीला येते, आळंदीवरून. आपल्या सोबत जे आहेत सर्व आळंदीचे आहेत का उमरजवरून? परिसरातले, मुंबई, ठाणा, आपल्या दिंडीमध्ये अनेक ठिकाणचे, मुंबईमधले, ठाण्यामधले, पुण्यामधले, पूर्ण 3 तालुक्यातले, जुन्नर, खेड, आंबेगाव, 3 तालुक्यातली लोक आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या रामकृष्ण हरी. आपलं नाव काय ताई? माझं नाव पद्मा, सौ पद्मा माधव काळे. कुठून आहात आपण? घोडेगाव आंबेगाव तालुक्याची आमची दिंडी आहे आणि 18 नंबर दिंडी आहे. या वर्षी पाऊस असून सुद्धा आम्ही महिला आळंदीमध्ये दाखल झालो. तसं राहायला आम्ही मुंबईला आहोत, पण आम्ही मुंबईला त्या दिवशी इतका पाऊस असताना सुद्धा गाडीमध्ये रात्रभर पावसात आम्ही आलो, आळंदीत दाखल झालो. आम्हाला म्हणजे बंधन घातलं होतं की येऊ नका, तरी सुद्धा आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी अट्टहास केला आणि माऊलींना सांगितलं आम्हाला दर्शन द्या. आणि अशा म्हणजे पद्धतीने आम्ही आलो तिथे आणि माऊलींचं दर्शन घेतलं आणि निघालो. हा आमचा अनुभव. म्हणजे सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीही जाय मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. हे जे जन्मजन्मीचे दुःख आहे ते आपण ह्या वारीत विसरतो आणि ह्या आनंद वारी असं म्हटलं जातं हिला. आणि हा आनंद आणि हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा भेटणार नाही. म्हणून आम्ही सगळ्या महिला 18 नंबर मध्ये असतो आणि खूप आनंद घेतो. आमचे हे वारकरी, हे संत, आणि त्यांच्या मागे आम्ही उभा असतो आणि खूप सुंदर भजनाचा आनंद घेतो. सकाळी काकडा होतो, दुपारी नेमाचं भजन होतं, हरिपाठ होतो आणि त्याच्यानंतर आमची आरती होते आणि मग सगळे वारकरी निवांत शांत होतात. परत सकाळी पहाटे 2:30ला या सगळ्या महिला उठतात आणि 4 वाजता आमच्या गाड्या जातात आणि 6ला परत आम्ही माऊलींच्या मागे सुरुवात करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता मला जीवनातला खरा अनुभव या 4 दिवसामध्ये घडला असं वाटत नाही का? पांडुरंगाने आपल्या सेवेकराची, आपल्या वारकरीची, आपल्या वैष्णवाचा जो मेळा निघतोय त्याची परीक्षा पाहिली का नाही? 4ही पुलं हे पाण्याखाली गेले होते, तरी असं वाटत होतं की पालखी निघणार आहेत का नाहीत. तरी सुद्धा ही परीक्षा पाहण्यासाठी पांडुरंगाने दुसऱ्याच दिवशी जसं निघणार आहेत तर दुपारपासून सर्व पाणी आणि पाऊस ओसरलं व मार्गस्थ झालेत. सगळे आपली जागा स्वच्छ करून घेतली, इंद्रायणी चंद्रभागा आपली स्वच्छ करून घेतलीत आणि मार्गस्थ म्हणून आपण निघालेलो आहे. हा सर्वात मोठा आपल्या जीवनातला अनुभव आणि डोळ्यांनी पाहिलेला आहे. कोणी पाहिला आहे? मग बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोला. आपलं ताई, आपलं नाव काय? माझं नाव शकुंतला लक्ष्मण बोडचटे. आपण कुठून आहात? मी मुंबईवरून आली आहे, पण माझा असा अनुभव मला सांगायचा. 1 महिन्यापूर्वी मी आळंदीत आली होती, बेटावरती पारायण केलं
एक निर्मला म्हणून आहे, आम्ही दोघी होतो. असं पारायण केलं आणि आम्ही नंतर रात्री 10 वाजता एकादशीच्या दिवशी माऊलीच्या दर्शनाला गेलो तर थोडी लाईन होती, उभं राहिलो आम्ही आणि लांबून असं आम्हाला दिसलं की समाधीवरती नाही, आधी काय झालं, सिद्धेश्वराचं द्वार बंद केलेलं तिकडून. तर मी म्हणाले, अगं निर्मला, आपल्याला सिद्धेश्वराचं दर्शन होणारच नाही. मैत्री. हा. अच्छा. तर होणारच नाही. तर ती बोलली काय, तर म्हटलं अगं तिकडनं बंद केलंय. मग आम्ही नंतर पुढे गेलो तर डायरेक्ट पिंडीवर आम्हाला म्हणजे समाधीवर पिंड दिसली. तर मी तिला बोलली, अगं तुला हे काय, आपण महिन्यापूर्वी आलो तेव्हा पिंड नव्हती, तुला दिसते का पिंड समाधीवर? बोलती हो. मग आम्ही अक्षरशः आतमध्ये गेलो आणि पिंडीवरती बघितलं तर काही दिसलं नाही, समाधीवर पिंड नव्हती. पण आमच्या तेव्हा लक्षातच नाही आलो. पण 10-15-20 मिनिटांनी बाहेर गेल्यावर मग माझ्या लक्षात आलं, अरे मी म्हणायची ना सिद्धेश्वराचं दर्शन होणार नाही, माऊलीने सिद्धेश्वराचं दर्शन वा, दिलं. खूप छान. बोला असं रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. असे आपला अनुभव अनुभव. आहे आमच्या माऊलीचे. आपलं ताई, आपण बोलता 2 शब्द. काय नाव आपलं? नंदा इंगवले. कुठून आहात? ही आमची गावची दिंडी आहे आणि 18 नंबर मध्ये तुळशी आम्ही 2-3 महिला तुळशी घेतो. अच्छा, तुळशी डोक्यावर घेऊन आपण चाललेला आहात. पूर्ण आळंदी पासून पूर्ण पंढरपूर पर्यंत तुळशी घेऊन तुळशीचं महत्व सांगू शकता डोक्यावर घेऊन जाण्याचं? तुळस ही आपल्या जीवनाला ऑक्सिजन देणारी आहे आणि तुळशीचे नाव वृंदा होतं पहिलं. ती वृंदा ही तुळस म्हणजे राक्षसांच्या लक्ष्मीचा अवतार आहे. पण तिला देवाची भेट घ्यायची होती, तिला देवाची भेट भेटली नाही, म्हणून तिने तुळशी रूपाने वृंदाचं तुळशी रोप झालं. एवढं आज अनुभव घेत असताना व सांगत असताना कंठ दाटून येतोय, अंतःकरण शब्द भरून येतोय. बोलायला शब्दच फुटत नाही. माऊली म्हणजे आमच्यासाठी आपण खूप बोलताय ताई? छान आहे. आपलं नाव काय? नाव काय आपलं? कांताबाई बाबुराव इंगवली, कुठून आहात आपण? सालगाव. सालगाववरनं. मग किती वर्ष आपण वारी करत आहात? आता हे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. अनुभव चांगला येतोय? हा, चांगला अनुभव. काय म्हणतात पांडुरंग आपल्याला? आनंद वाटतो. आनंद वाटतोय. आनंद वाटतो. भेटी लागी जीवा लागती अशी एक आपल्याला? महिना आधीच ओढ लागते. 1 महिना आधी. कधी जाईन असं होतं. अच्छा, म्हणजे ती हा. ओढ लागली ओढ पांडुरंगाला लागली भेटायची. पांडुरंगाची. हात पाय माऊलींसोबत थकलं ना निघा. तरी असं जावं वाटते. हा. आताच पण असं थकवा येतो का? नाही काही नाही, काही हातपाय दुखतायत? नाही, काही नाही. आणि घरी बसले तर हातपाय दुखतायत. हा, घरी बसल्या आणि मग वारी करायला तर आपण काय सांगू शकता इतर भक्तांना? हा? वारी करा म्हणून. हा, वारी करा म्हणून. हा, म्हणजे सगळे रोगराई पांडुरंगाची वारी पांडुरंग करा. सगळे आनंद रोगराई आहे दूर मोठा. करेल म्हणून मोठा आनंद आहे. आनंद वाटतो. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अच्छा, सर्वांनी मिळून एक छान पैकी अभंग बोलात पुणे डिजिटल मीडियासाठी. सुख लागी करशी तळमळ, सुख लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्म जन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, चंद्रभागे करून एक स्नान, चंद्रभागे करून एक स्नान, तुझे दोष पडती रानो रान, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, लोटांगण घालोनी महाद्वारी, लोटांगण घालोनी महाद्वारी, कान धरोनी आलाचे गरुडा पारी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्म जन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची सुख रूप होशी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची नावला घ्यावी, मग तू अवघाची सुख रूप होशी, मग तू अवघाची
जी सुख रूप होशी जन्म जन्मीचे दुःख विसराशी मग तू अवघाची सुख रूप होशी मग तू अवघाची सुख रूप होशी गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की साध सिद्धेश्वर महाराज की जय जगात भारी पंढरीची वारी रामकृष्ण हरी जगात भारी. मग या ना पुढे आपलं नाव सांगा पहिले काय. माझे नाव जनाबाई रमेश कोळपकर, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. अच्छा, आता रामाचं आपण नामस्मरण करणार आहात. हो. बोला. वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम हा शोकनावर मातेचा वनी चालले श्रीराम प्रभू संगे निघाली जानकी सतलक्ष्मणाची मिळे नेमकी प्रभू संगे निघाली जानकी सतलक्ष्मणाची मिळे नेमकी तू घे प्रभूचे नाम वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम हा शोकनावर मातेचा वनी चालले श्रीराम कै ती कठोर कशी झाली राजमाली अग कुणी लाविली कै ती कठोर कशी झाली राजमाली अग कुणी लाविली कुठे अन्न मिळेना विप्राल वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम हा शोकनावर मातेचा वनी चालले श्रीराम घडणार चुके ना कधी भास्करा वनवास मिळे परमेश्वरा घडणार चुके ना कधी भास्करा वनवास मिळे परमेश्वरा जनतेने सोडिले काम वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम हा शोकनावर मातेचा वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम वनी चालले श्रीराम रडते अयोध्या धाम. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अजून एक येतं. नाव सांगा ताई. रामकृष्ण हरी. नंदा किशोर गुंजाळ, हा राहणार पोकरकरवाडी, हा. सालदिंडी मध्ये 3-4 वर्ष झाले येते मी. आणि दिंडी क्रमांक किती आपला? 18 आहे. 18. आपण या ग्रुप मध्येच याच्यात चाललेलो आहोत. मध्येच आहे. या वैष्णवामध्येच आपला मेळा पुढे चाललेला आहे. तर आपण काय हे करणार आहे अभंग? एक अभंग गाणार आहे तुकाराम महाराजांचा. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येतीन देवा तुझ्या दर्शनाला आषाढी कार्तिकी
कार्तिकी एकादशीला साधू संत येतीन देवा तुझ्या दर्शनाला. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. कस्तुरी टिळक गा पाळी गंध भजनात दंग वेळोवेळा. कस्तुरी टिळक गा पाळी गंध भजनात दंग वेळोवेळा. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. तुकारामाने अभंग लिहिले साऱ्या जीवनाचे सार्थक झाले. तुकारामाने अभंग लिहिले साऱ्या जीवनाचे सार्थक झाले. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगना. रामकृष्ण हरी. जय मा